नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे जळलेला वाडा. लेखन सागर भालेकर. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. राहुल, अरे तुझे कोणते कपडे घेऊन जायचं आहे सांग लवकर, नाहीतर तुझी तू बॅग भर. राहुलची आई वैतागली होती. उद्या जायचंय गावाला आणि काय चाललंय तुझं? पहिला तो मोबाईल ठेव तिकडं आणि इकडे ये. राहुल नाराजीनेच उठला आणि आईला मदत करू लागला. राहुल जोशी एक हुशार मुलगा, नुकतीच BCom लास्ट इयरची परीक्षा दिलेला, सुट्टी मस्त एन्जॉय करत होता. पण अलीकडेच एक व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यापासून तो थोडा हरवल्यासारखा वागू लागला होता. त्याला त्या ग्रुपवर परामानसशास्त्र, गूढविद्या अशा रोजच्या व्यवहारापेक्षा जरा वेगळ्या विषयावर चर्चा चालायची. वास्तविक तरुण पोरं या विषयाकडे जास्त वळत नाहीत, पण राहुल याला अपवाद होता. भूतांचे अनुवाद, कालप्रवास, वेगवेगळ्या डायमेन्शन्स, ॲस्ट्रा ट्रॅव्हलिंग या विषयात त्याला प्रचंड कुतूहल होतं. आता कुठे त्याचं समाधान होऊ शकेल असं वाटत असतानाच ते सगळं सोडून गावी जायची वेळ आली. तसं त्याला गावी जायला आवडायचं, पण आता या नवीन गोष्टीशी जोडलं गेल्यामुळं त्याचा घरातून पायच निघत नव्हता. पण जाणंही महत्त्वाचं होतं. आजोबांनी घराची दुरुस्ती केल्यावर हवन आणि पूजा ठेवली होती. त्यासाठी घरचे सगळे हजर असलेच पाहिजेत असा मोठ्या काकांचा आग्रह होता. नाही म्हणायला कोणतंही कारण नसल्यामुळं तो थोडं मनाविरुद्धच जायला तयार झाला. पण त्याला हे कुठं माहीत होतं की हे गावी जाणं त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरणार होतं. ते राहुलचे गाव खेड तालुक्यातील सोमवणे, डोंगराच्या वळणदार कुशीत असलेलं 550 घरांचं गाव. लाल रंगाच्या कलांनी नटलेली जवळजवळ सगळीच घरं. ही घरं बघून ग दि माडगुळकरांच्या खेड्यामधले घर कौलारू या ओळींची आठवण येते. प्रत्येकांची भात शेती, नारळी पोपळीच्या बागा, आमराई, गावात एकच मारुतीचं मंदिर. इथे हनुमान जयंतीचा उत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा करत असे. गावातील बहुतेक घराचा त्यात पुढाकार असायचा. उत्सवाच्या वेळी आलेल्या नारळांचा प्रसाद करून गावातील प्रत्येक घरी वाटला जात असे. गावामध्ये ग्रामपंचायत होती. तिथे दर आठवड्याला शनिवारी सरपंचाकडे सभा भरत होती. त्यात गावाकडच्या तक्रारी ऐकून त्यांचे निरीक्षण केले जात असे. नवीन सुधारणा करायच्या असतील तर त्याच्यावर चर्चा होत असे आणि सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतले जात असे. कोकणात पावसाचे प्रमाण जास्त म्हणून घराला कौलारू छपरे होती. सुरुवातीला सर्वच घरे मातीची, पण हळूहळू चुनाचा वापर करून पक्की घरे बांधली गेली. घरासमोर ऐसपैस अंगण, अंगणात अगदी दारासमोरच तुळशी वृंदावन, घराभोवती माती आणि दगडाची कुंपण असलेली गाडगा ही घराची वैशिष्ट्ये. ह्या अंगणात आमची दिवाळी आणि उन्हाळ्यामध्ये मैफिल जमत असे. गावाच्या मध्यभागी आई नवलाईचे प्राचीन मंदिर होतं. ही गावातील ग्रामदेवी. मंदिराला मोठे प्रवेशद्वार होते आणि गावामध्ये एक जळका वाडा सुद्धा होता. पण कोणास जाणे ह्या वाड्याबद्दल लोक काहीच बोलत नव्हती. गावातल्या जोशींच्या वाड्यावर गेल्या 2-3 दिवसापासून लगबग होती. वामनराव जोशी हे गावातलं बडं प्रस्त. अलीकडेच त्यांच्या वाड्याचं रिनोव्हेशन झाल्यामुळं त्यांच्याकडं पूजा होती. गावकऱ्यांच्या सुखशांतीसाठी मोठा यज्ञ या निमित्तानं ठेवला होता. त्यामुळे सगळं गाव त्यांच्या मदतीला आलं होतं. तो दिवस उजाडला. वामनरावांची 3 मुलं सचिन, निखिल आणि प्रणव आपल्या गावी आले होते. दुसऱ्या दिवशी हवन आणि पूजा
निर्विघ्नपणे पार पडली. दोन्ही वेळेच्या जेवणासाठी सगळं गाव हजर होतं. कार्य यथासांग पार पडल्यामुळे वामनराव आनंदी होते. गप्पा मारता मारता राहुलनं आजोबांकडे त्या पडक्या वाड्याबद्दल विचारलं. सुरुवातीला आजोबांनी वाड्याबद्दल सांगण्यास नकार दिला, पण नंतर राहुलच्या हट्टापायी त्यांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. आजोबा म्हणाले, 50 वर्षापूर्वी त्या वाड्यात एक देशमुख नावाचं सुखी जोडपं राहत होतं. खूप वर्ष झाली त्यांना कोणी मूलबाळ नव्हतं. मिस्टर देशमुख चांगले सरकारी सेवेत होते. मोठा बंगला, गाडी, नोकर चाकर सर्व होतं त्यांच्याकडं. नेहमी घरात कोणीही आलं तर त्यांचं स्वागत खूप थाटामाटात व्हायचं. पण मिसेस देशमुख नेहमी नैराश्यात असायच्या. बाहेर जाताना कोणाच्या हातात मूल दिसलं की हे माझं मूल आहे म्हणून त्या बाईच्या हातून हिसकावून घ्यायच्या. हा सगळा प्रकार बघून मिसेस देशमुखांना गावातली लोक पागल म्हणून घोषित केलं होतं. हा सर्व प्रकार सहन न झाल्यामुळे मिसेस देशमुखांनी स्टोव पेटवून आत्महत्या केली. त्यामुळे हा वाडा अर्धा जळालेल्या अवस्थेत होता. त्यानंतर काही काळाने मिस्टर देशमुखांनी हा सरकारी बंगला सोडला. आता असं म्हणतात की मिसेस देशमुख यांची आत्मा त्या जळक्या वाड्यात आहे. त्या वाड्यातून आजही विचित्र आवाज ऐकू येतात. त्यानंतर वेळ निघून जात होती. कोणीही त्या बंगल्यामध्ये राहण्यास येत नव्हतं, कारण मिसेस देशमुख त्या वाड्यामध्ये फिरत असे असं काही लोक म्हणायची. भूताची गोष्ट सांगून गावातली लोक तिकडं ट्रान्सफर होणाऱ्या सरकारी ऑफिसरांना तिथून पळवून लावायची. राहुलला आजोबांची ती गोष्ट आवडली आणि त्याने त्या वाड्यात एकटं जायचं ठरवलं. त्या दिवशी अमावस्येची रात्र होती. भयान शांतता होती. मध्येच कुत्र्यांचं विव्हळणं ऐकू येत होतं आणि त्या आवाजानं काळीच फाटून जात होतं. मनाचा थरकाप उडत होता. त्याने गणपतीची मूर्ती, पाण्याची बाटली आणि टॉर्च हे सगळं साहित्य आपल्याबरोबर घेतलं होतं. रात्रीचे 11 वाजले होते. सर्वांना गाढ झोप लागली. राहुल त्या वाड्याजवळ आला तर तिथे दरवाजाला लिंबू, मिरच्या आणि काळी बाहुली लावलेली होती. आजूबाजूला काळा कुट्टा अंधार. थंडी पण खूप असल्या कारणानं राहुल थोडा घाबरला, पण त्यानं निश्चय केला होता की या वाड्याचं सत्य गावासमोर आणायचं. अमावस्येची रात्र असल्याने भयानक शांतता, सगळीकडं काळा अंधार, मनाचा थरकाप उडवणारा अंधार. त्या वाड्याच्या भोवताली ती विहीर, त्याची ती सावली खूप भयानक होती. मध्येच पक्ष्यांचा तो विचित्र आवाज ऐकू येत होता. त्याने जसा आत प्रवेश केला तसं भुंकणारी कुत्री सूर धरून रडू लागली. आता मनात धडकीच भरली होती. थोड्या वेळाने दरवाजाची कडी काढून राहुल हळूच आत शिरला. आत शिरताच मांजरीचा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. धीर करत राहुल आत जात होता. जेवढा तो आत जात होता तेवढाच तो पाठीमागे येत होता. गणपतीची मूर्ती काढून त्यानं 2 मिनिटं जप केला. जप करत असताना त्याला दुसऱ्या खोलीत काहीतरी उपसायचा आवाज आला. तसा तो लगेच त्या ठिकाणी धावला तर आवाज अचानक बंद झाला. त्याला त्या खोलीत सगळीकडं लहान बाळांचे कपडे, खेळणी पडलेली दिसली. समोरच लाल साडी नेसून एक बाई उभी होती. तिचा चेहरा पूर्णपणे जळालेला होता. कदाचित त्याला भास झाला असेल असं त्याला वाटलं, पण आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी त्याला आता आठवू लागल्या होत्या. मिसेस देशमुख लहान मुलांना पकडून आपल्या वाड्यावर आणत होत्या आणि त्यांच्यावर जादूटोणा करत होत्या. ती त्या मुलांना आपल्या वशमध्ये करायच्या. अशा प्रकारे दिवसेंदिवस गावातील लहान मुलं गायब होऊ लागली. एक दिवस अशाच प्रकारे खेडेकरांच्या नातवाला तिनेच गायब करून वाड्यात आणलं होतं. वेळीच गावातील लोक पोचल्यामुळं
त्या निष्पाप मुलाचा जीव वाचला. पण अजूनही 2 मुलं बेपत्ताच होती. ती कधीच कोणाला दिसली नाहीत आणि मिळालीही नाहीत. त्यावेळी मिसेस देशमुख जादूटोणा करून त्या निष्पाप मुलांना आपल्या वशमध्ये करत होती. त्यावेळी मिसेस देशमुखांना लोकांनी पागल ठरवलं. गावातील लोकांचा विश्वास नव्हता, पण मिस्टर देशमुखांना ती वारंवार सांगायची, मी हे आपल्याला मुलं व्हावी यासाठी करते आहे. नेहमी ती दुसऱ्यांचं मूल ती आपलं समजायची. पण मध्येच अचानक तिला काय झालं, ती एका तांत्रिक बाबाचा सल्ला घेऊ लागली. त्या तांत्रिकाला गावातल्या लोकांनी पकडून पोलिसाकडे दिलं. मिस्टर देशमुखांनी पण तिला ती पागल आहे असं समजलं आणि तिच्याशी संबंध संपवून टाकले. हे ती सहन करू शकली नाही आणि तिने स्वतःला सगळ्यांसमोर स्टोवने पेटवून आत्महत्या केली. आणि ती लालबाई म्हणजे मिसेस देशमुख. त्यांची आत्मा अजूनही तिथं भटकत होती. तिचा तो चेहरा बघून राहुलच्या तोंडातून किंकाळीच बाहेर पडली आणि क्षणात तो तिथंच बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी राहुल घरी आला तेव्हा तो ह्याच गोष्टीचा विचार करत होता. तो घरी कसा आला, कोणी आणला असेल त्याला? तो स्वप्न तर पाहत नाही ना, पण त्याला बाहेरून आरडाओरडा आणि रडण्याचा आवाज ऐकू येत होता. म्हणजे रात्री जे घडलं ते सत्य होतं. अजूनही तो चेहरा आठवला की त्याचा संपूर्ण अंगाला घाम फुटत होता. आजही मिसेस देशमुखांच्या आत्म्याला शांती मिळालेली नाही. आजही मिसेस देशमुखांचा आत्मा त्या वाड्याभोवती भटकत होता.